एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 8 त्यातला फर्स्ट एक्झाम्पल आहे y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 4 sin x प्लस 5 cos x प्लस 5 cos x अपॉन अंडर रूट ऑफ 51 अंडर रूट ऑफ 51. अब ये टाइप के एग्जाम्पल कैसे करने वो समझ लो. आता पहिले लक्ष द्या, नीट समजून घ्या. पहिले हा रूट 51 जो आहे तो सेपरेट डिव्हिजन करायचा. जी इक्वेशन होईल आपली साइन इनवर्स ऑफ 4 अपॉन अंडर रूट ऑफ 51 इंटू साइन एक्स प्लस 5 अपॉन अंडर रूट ऑफ 51 इंटू कॉस एक्स. नेक्स्ट आता काय करायचं, साईनचा फॉर्म्युला बघायचा. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो मुलांना, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. बरोबर आहे. काय असतो साइनचा फॉर्म्युला, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे हिला काय रिप्लेस करणार तुम्ही, कॉस. तर लेट कॉस अल्फा इज इक्वल्स टू 5 upon under root of 51 and sin alpha is equals to 5 upon under root of 51. नेक्स्ट फॉर्म्युला तयार झाला. कसा फॉर्म्युला तयार होईल, साइन इनवर्स ऑफ ही जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, कॉस अल्फा इंटू साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू साइन अल्फा, कॉस एक्स इंटू साइन अल्फा. आता हा फॉर्म्युला कशाचा झाला मुलांना, साइन ए प्लस बी चा. मग काय होईल, साइन इनवर्स ऑफ ए प्लस बी. तर ए ची व्हॅल्यू किती दिलेली एक्स आणि बी ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना अल्फा. नेक्स्ट साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल. वाय इज इक्वल्स टू किती मिळालं, वाय इज इक्वल्स टू एक्स प्लस अल्फा. याला डिफरन्शिएट करा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू एक्सचं डिफरन्शिएशन किती मुलांना 1 आणि अल्फा कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन किती 0. बट याच्यामध्ये एक गोष्ट सॅटिस्फाय करावं लागते. जसं आपण कॉस अल्फा आणि साइन अल्फा केलं तर बघा त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन 1 आहे का चेक करायचं. साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे 4 चा स्क्वेअर किती होईल मुलांना 16 अपॉन 51 प्लस 5 चा स्क्वेअर किती मुलांना 25 अपॉन 51. तर यांचा बेस सेम आहे, तर न्यूमरेटरची जर ऍडिशन झाली तर 51 अपॉन 51, तर याची ऍडिशन करून बघा 4 + 1 3 41 पाहिजे. इथे काय पाहिजे, डिनॉमिनेटरला तुमच्या बुक मध्ये जी दिलेली हे ती प्रिंट मिस्टेक आहे, इथे लक्ष देतं. तर इथे किती पाहिजे मुलांना आपल्याला 41, तरच ती इक्वेशन सॅटिस्फाय. अदरवाईज सबस्टिट्यूशन करू शकणार नाही आपण. इथे काय पाहिजे आपल्याला, अंडर रूट ऑफ 41 पाहिजे, अंडर रूट ऑफ 41 अंडर रूट ऑफ 41. आता हे 41 झालं, यांची ऍडिशन करा बरं का. किती झाली 41 अपॉन 41 गेट कॅन्सल, सोल्युशन इज 1. मग कंडिशन सॅटिस्फाय झाली, मग उत्तर आलं. लक्षात ठेवा त्या पुस्तकामध्ये जो प्रश्न आहे बरोबर आहे 41च आहे, मीच 51 लिहिलं होतं चुकून. ठीक. एक्झाम्पल नंबर 7 आहे, सेकंड आहे. सेकंड एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला. सेम प्रोसिजर फॉलो करायची. आता इथून पुढे जे एक्झाम्पल आहेत त्यांना प्रोसिजर सेम फॉलो करायची. सेकंड एक्झाम्पल आहे y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट √3 cos x मायनस साइन x अपॉन 2. तर काय करायचं, सेपरेट डिव्हिजन करायची. काय करणार मग, पहिले सगळ्यात पहिली प्रोसिजर कॉस इनवर्स ऑफ, त्याला 2 ने डिवाइड केलं तर √3/2 इंटू कॉस एक्स मायनस हाफ इंटू साइन एक्स. नेक्स्ट प्रोसिजर काय म्हणते, हा कॉसचा फॉर्म्युला होता, त्याला कॉस अल्फा सबस्टिट्यूट करावं लागेल आणि याला साइन अल्फा सबस्टिट्यूट करावं लागेल. तर इक्वेशन कशी दिसेल मुलांना, कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स इंटू कॉस अल्फा मायनस साइन एक्स इंटू साइन अल्फा.
हा फॉर्म्युला कशाचा आहे मुलांनो? कॉस इनव्हर्स ऑफ ए प्लस बीचा. तर काय होईल ते? एक्स प्लस अल्फा. बरोबर आहे की नाही? मायनस साईन असेल तर प्लस फॉर्म्युला असतो. कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल. तर वाय इज इक्वल टू काय झालं मुलांनो? एक्स प्लस अल्फा. डिफरन्शिएट दिस. तर dy बाय dx इज इक्वल्स टू एक्सचं डिफरन्शिएशन किती 1 आणि अल्फाचं डिफरन्शिएशन किती 0. आणि इथे तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. जसं आपण लेट केलेली ह्या व्हॅल्यूनं कन्सिडर केलेलं, तर तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू 1 आहे की नाही, तरच ही प्रोसिजर फॉलो करू शकतात. लक्षात ठेवा, हे तुम्ही लिहायचं आहे आता. मागच्या क्वेश्चन मध्ये कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 दिलेला आहे तुम्हाला. एक्झाम्पल नंबर 3 आहे साइन इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ in bracket cos of root x plus sin of root x upon रूट 2. जर आपण याला सेपरेट जर डिवाइड केलं तर इक्वेशन दिसेल y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 1 बाय रूट 2 इंटू कॉस रूट एक्स प्लस 1 बाय रूट 2 इंटू साइन रूट एक्स. आता साइनचा फॉर्म्युला काय असतो मुलांनो? साइन कॉस. म्हणजे याला काय कन्सिडर करावं लागेल तुम्हाला? साइन अल्फा. त्याला काय कन्सिडर करावं लागेल? कॉस अल्फा. तर फॉर्म्युला काय होईल मुलांनो? फॉर्म्युला तयार होईल साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ अल्फा प्लस रूट एक्स. अल्फा प्लस रूट एक्स. काय काय कॅन्सल होईल इथे? साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल. तर वाय इज इक्वल टू एक्स प्लस अल्फा प्लस रूट एक्स. अल्फा प्लस रूट एक्स याला डिफरन्शिएट करा. वायचं डिफरन्शिएशन आहे dy बाय dx इज इक्वल्स टू अल्फाचं डिफरन्शिएशन आहे 0 आणि रूट एक्सचं डिफरन्शिएशन आहे मुलांना 1 अपॉन 2 रूट एक्स. प्रोसिजर काहीच वेगळी नाही. इथून पुढचे जेवढे पण एक्झाम्पल करणार आहे प्रोसिजर सेम फॉलो करायची. फोर्थ एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ सेम एक्झाम्पल आहे कॉस इनवर्स. सॉरी, फोर्थ एक्झाम्पल आहे कॉस इनवर्स. y is equals to cos inverse of in bracket 3 cos 3x minus 4 sin 3x upon 5 काय करणार? 5 ला पहिले सेपरेट डिव्हिजन करणार. तर त्याला लिहिणार cos इनवर्स ऑफ 3/5 इंटू cos 3x मायनस 4/5 इंटू sin 3x. याला आपण सबस्टिट्यूशन करणार. इथे सबस्टिट्यूशन करा. काय फॉर्म्युला? कॉसचा कॉस ज्याला कॉस अल्फा कन्सिडर करणार आणि याला साइन अल्फा सबस्टिट्यूट करणार. सबस्टिट्यूट करा. फॉर्म्युला होईल कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट कॉस इंटू कॉस अल्फा मायनस साइन कॉस 3x इंटू साइन 3x इंटू साइन अल्फा. कशाचा फॉर्म्युला झाला हा? कॉस ऑफ ए प्लस बीचा. कॉस इनवर्स ऑफ ए ची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? 3x. बी ची व्हॅल्यू दिलेली अल्फा. इथे काय काय कॅन्सल होईल? कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल. तर y इज इक्वल्स टू 3x प्लस अल्फा. डिफरन्शिएट दिस. तर y चे डिफरन्शिएशन आहे dy बाय dx इज इक्वल्स टू 3x चं डिफरन्शिएशन आहे 3 आणि अल्फाचं डिफरन्शिएशन आहे 0. हा झाला एक्झाम्पल नंबर 4. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 दिलेला आपल्याला y इज इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ 3 cos e raised to power x plus 2 sin e raised to power x upon under root of 13. सेम प्रोसिजर, काहीच फॉलो हे करायची गरज नाही. कॉस इनवर्स ऑफ मी डायरेक्ट लिहितो. आता पहिलीची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करणार? कॉस अल्फा इंटू कॉस ऑफ टू द पॉवर एक्स प्लस साइन अल्फा इंटू साइन ऑफ e टू द पॉवर एक्स. बरोबर आहे? कशाचा फॉर्म्युला झाला मुलांना?
फॉर्म्युला कसं झालं चेक करा. हा झाला e टू द पॉवर x मायनस अल्फाचा, तो फॉर्म्युला तयार होईल. कॉस ऑफ इन ब्रॅकेट e टू द पॉवर x मायनस अल्फाचा, मग काय कॅन्सल होईल, कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल, तर y इज इक्वल्स टू e टू द पॉवर x मायनस अल्फा, त्याला डिफरन्शिएट करा, dy बाय dx इज इक्वल्स टू e टू द पॉवर x चं डिफरन्शिएशन काय राहील मुलांना, e टू द पॉवर x मायनस अल्फाचं डिफरन्शिएशन किती राहील, 0. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्झाम्पल नंबर 6th एक्झाम्पल आहे, y इज इक्वल्स टू cosec inverse of in bracket 10 upon 6 sin 2 raised to power x minus 8 cos 2 raised to power x. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा कशाचा रेसिप्रोकल आहे, साइनचा, तर y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑब्झर्व करू तर मधातली जी व्हॅल्यू त्याचा रेसिप्रोकल होईल, टाइम्स साइन ऑफ 2 raised to power x minus 8 टाइम्स cos ऑफ 2 raised to power x अपॉन जो 10 आहे तो सेपरेट डिव्हिजन केला, याला cos अल्फा सबस्टिट्यूट करणार, याला साइन अल्फा सबस्टिट्यूट जर केलं तर फॉर्म्युला झाला साइन ऑफ a मायनस b चा, तर साइन इनवर्स ऑफ a ची व्हॅल्यू मुलांना 2 टू द पॉवर x, साइन ऑफ लिहावं लागलं, डायरेक्टली नाही लिहू शकतो. साइन ऑफ कशाचा फॉर्म्युला झाला तो a प्लस b चा, a ची व्हॅल्यू किती 2 टू द पॉवर x मायनस b, तर साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल, डिफरन्शिएट दिस, तर dy बाय dx इज इक्वल्स टू त्याचा 2 रेज टू पॉवर x डिफरन्शिएशन किती मुलांना 2 टू द पॉवर x लॉग ऑफ 2 मायनस अल्फाचं डिफरन्शिएशन किती आहे 0. हे मिळालं तुम्हाला फायनल सोल्यूशन. क्वेश्चन नंबर 9. अभी क्वेश्चन नंबर 9 जो है वो सभी सब्स्टिट्यूशन का, क्वेश्चन नंबर 9 जो भी कुछ है वो सब्स्टिट्यूशन मेथड है. सो y इज इक्वल टू गिवन आपको cos इनवर्स ऑफ 1 माइनस एक्स स्क्वायर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वायर. कल जो फॉर्मूलाज लिख के दिए थे मैंने ट्रिग्नोमेट्री के, उसमें से कौन सा फॉर्मूला यूज होता है देखो, तो वहां पे फॉर्मूला यूज होता है tan थीटा वाला, तो अपने को सब्स्टिट्यूट क्या करना पड़ेगा, पुट x इज इक्वल्स टू tan थीटा, तो tan की जो वैल्यू है इधर जाके क्या होगा बच्चों tan इनवर्स, तो इम्प्लाय करेगा थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ x. जे काल फॉर्म्युले लिहून दिलेले ते बाजूला असे ठेवून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कोणता फॉर्म्युला यूज होईल म्हणून. y इज इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ काय होईल ते मग 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला कशाचा झाला मुलांनो, cos टू थीटाचा, तर ते होईल cos इनवर्स ऑफ 2 थीटा, तो cos इनवर्स cos गेट कॅन्सल, y इज इक्वल्स टू 2 थीटा, थीटाची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला tan इनवर्स ऑफ x, y इज इक्वल्स टू 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ x, त्याला डिफरन्शिएट करा dy बाय dx इज इक्वल्स टू 2 टाइम्स tan इनवर्स स्टारचं डिफरन्शिएशन काय मुलांनो 1 अपॉन स्टार स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार किती मुलांनो 1. आर यू गेटिंग एव्हरीवन. आणि सुचित नेक्स्ट आहे सेकंड एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला, y इज इक्वल्स टू इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, तर x च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूशन करणार tan थीटा, पुट x इज इक्वल्स टू tan थीटा, x इज इक्वल्स टू tan थीटा, तर इथनं थीटाची व्हॅल्यू काय झाली मुलांनो tan इनवर्स ऑफ x, सबस्टिट्यूट करा तर इक्वेशन होईल y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 2 टाइम्स tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला कशाचा आहे tan टू थीटाचा, तर ते होईल tan इनवर्स ऑफ tan इनवर्स tan गेट कॅन्सल, तो y इज इक्वल्स टू 2 थीटा, पण थीटाची व्हॅल्यू किती आहे tan इनवर्स ऑफ x, त्याला डिफरन्शिएट करा तर ते होईल dy बाय dx इज इक्वल्स टू 2 टाइम्स tan इनवर्स x चं डिफरन्शिएशन काय असतं x स्क्वेअर प्लस 1. हे मिळालं आपल्याला एक्झाम्पल नंबर सेकंडचं सोल्युशन. नेक्स्ट
थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल आहे y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा आताच पहिला एक्झाम्पल केला आपण. फर्स्ट एक्झाम्पल बघा आपण काय सबस्टिट्यूशन केलेली, त्याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी टॅन थिटा सबस्टिट्यूट केलेली, तर इथे पण ते सबस्टिट्यूट करावं लागेल. पुट एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा. तर इथनं थिटाची व्हॅल्यू काय होईल, टॅन इनवर्स ऑफ एक्स. थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. नेक्स्ट सबस्टिट्यूट करा, y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कशाचा फॉर्म्युला झाला मुलांना, हा झाला फॉर्म्युला कॉस 2 थिटाचा. साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ 2 थिटा. आणि मी तुम्हाला कालच स्ट्रॅटेजी सांगितली, कॉसला साइन मध्ये कसं कन्वर्ट करायचं, π/2 मायनस, म्हणजे साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ π/2 मायनस 2 थिटा. तर कॉस साइन साइन येईल इथं, कन्वर्ट केलं ना त्याला, साइन इनवर्स गेट कॅन्सल. फायनल सोल्युशन राहिलं y इज इक्वल्स टू π/2 मायनस 2 थिटा. तर थिटाची व्हॅल्यू किती दिलेली, थिटाची व्हॅल्यू दिलेली आपल्याला टॅन इनवर्स ऑफ एक्स दिलेली, टॅन इनवर्स ऑफ एक्स. डिफरन्शिएट करायला dy/dx इज इक्वल्स टू π/2 चं डिफरन्शिएशन 0 मायनस 2 टाइम्स टॅन इनवर्स एक्स चं डिफरन्शिएशन काय मुलांना 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. हे भेटलं तुम्हाला तुमचं फायनल सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला, हे कळतंय का बघून घ्या इथं. सगळ्यांना कळतंय, कोणाला काही डाऊट याच्यामध्ये. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4. आता बघा एक्झाम्पल नंबर 4 कसं करायचं, मी नेक्स्ट स्लाइड वर जातो. एक्झाम्पल नंबर 4 आहे, तुम्हाला दिलेलं आहे y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 2x अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर 2 टाइम्स वाला फॉर्म्युला एकच आहे. पुट x इज इक्वल्स टू काय करावं लागेल तुम्हाला, साइन थिटा. सबस्टिट्यूट करावं लागेल साइन थिटा. सबस्टिट्यूट करा, तर थिटाची व्हॅल्यू काय होईल मुलांना, साइन इनवर्स ऑफ एक्स. तर ते होईल y इज इक्वल्स टू सूचित साइन इनवर्स ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला, साइन थिटा. तर 2 टाइम्स साइन थिटा अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय होतं मुलांना, कॉस स्क्वेअर थिटा. आणि कॉस स्क्वेअर थिटाचा अंडर रूट किती, कॉस थिटा. तर 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा. कशाचा फॉर्म्युला मुलांना, हा साइन 2 थिटाचा. तर साइन इनवर्स ऑफ 2 थिटा. तर साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल. तर y इज इक्वल्स टू 2 थिटा. बट थिटाची व्हॅल्यू किती मुलांना, साइन इनवर्स ऑफ एक्स. मला डिफरन्शिएट करा, y इज इक्वल्स टू dy/dx इज इक्वल्स टू 2 टाइम्स साइन इनवर्स स्टारचं डिफरन्शिएशन काय, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस स्टार स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 है, y इज इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ इन ब्रैकेट 3x माइनस 4x क्यूब. 8व्या वर्ग कशाचा फॉर्म्युला, 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा. लगेच कळतं. पुट x इज इक्वल्स टू काय करावं लागेल आपल्याला, साइन थिटा. काय सबस्टिट्यूट करावं लागेल, साइन थिटा. मग इम्प्लाय होईल थिटा इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स. मग सबस्टिट्यूट करा, y इज इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा. तर हा कशाचा फॉर्म्युला झाला, साइन 3 थिटाचा. इक्वेशन येईल y इज इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ साइन ऑफ 3 थिटा. तर साइनला कॉस मध्ये कसं कन्वर्ट करतो मुलांना आपण, π/2 मायनस थिटा. तर cos इनवर्स ऑफ π/2 मायनस 3 थिटा. तर काय काय कॅन्सल झाले, तर cos इनवर्स cos गेट कॅन्सल. तर y इज इक्वल्स टू झालं π/2 मायनस 3 टाइम्स थिटाची व्हॅल्यू किती पण आपल्याजवळ, साइन इनवर्स ऑफ एक्स. ती सबस्टिट्यूट करायचे, साइन इनवर्स ऑफ एक्स. डिफरन्शिएट दिस टर्म, dy/dx इज इक्वल्स टू π/2 चं डिफरन्शिएशन किती होईल मुलांना, 0 मायनस 3 टाइम्स
साइन इनवर्स एक्सचं डिफरन्शिएशन किती 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. स्ट्रॅटेजी वेगळी काहीच नाही वापरायची, सेम स्ट्रॅटेजी वापरायची सगळ्या एक्झाम्पल मध्ये. एक्झाम्पल नंबर 6 आहे. y इज इक्वल टू दिलेलं तुम्हाला कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट e टू द पॉवर x मायनस e टू द पॉवर मायनस x अपॉन e टू द पॉवर x प्लस e टू द पॉवर मायनस x. आता बरेच जण इथं चुकतात की सर हे करायचं कसं. आता मला सांगा, तुम्हाला जर वेगळी टर्म दिसते त्याला पहिले सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये करा. तर e टू द पॉवर x मायनस त्याचा पॉवरचा निगेटिव्ह खाली येऊन काय होईल पॉझिटिव्ह 1 अपॉन e टू द पॉवर x. नेक्स्ट सेम प्रोसिजर e टू द पॉवर x प्लस 1 अपॉन e टू द पॉवर x. मग आपण याला काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय करा. इक्वेशन काय होईल सांगा मुलांना, कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर e टू द पॉवर x चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन e टू द पॉवर x अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन करा e टू द पॉवर x चा होल स्क्वेअर प्लस 1 अपॉन e टू द पॉवर x. मग e टू द पॉवर x जो ती टर्म कॅन्सल झाली, राहिलं काय, आणि याच्यातून जर मायनस जर कॉमन काढलं तर टर्म कशी दिसेल, कॉस इनवर्स ऑफ मायनस इन ब्रॅकेट 1 मायनस e टू द पॉवर x चा होल स्क्वेअर अपॉन 1 प्लस e टू द पॉवर x चा होल स्क्वेअर. याच्या अगोदरचाच क्वेश्चन केलेला आपण सबस्टिट्यूट काय केलेलं टॅन थिटा, सबस्टिट्यूट केलेलं टॅन, पण इथे x नाही फक्त e टू द पॉवर x. तर पुट e टू द पॉवर x इज इक्वल्स टू टॅन थिटा. तर ही जी टॅन टर्म आहे तिकडे जाऊन काय होईल इनवर्स, तर थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ e टू द पॉवर x. रिप्लेस करा ती, क्वेश्चन दिसेल आपल्याला कॉस इनवर्स ऑफ मायनस ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर हा फॉर्म्युला कशाचा झाला मुलांना, कॉस टू थिटाचा, बट कॉस इनवर्स ऑफ मायनस थिटा इज कॉस इनवर्स थिटा, तर ती पॉझिटिव्ह टर्म होते. मग हे फॉर्म्युला कशाचा झाला, कॉस ऑफ टू थिटाचा. कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल, y इज इक्वल टू 2 थिटा. थिटाची व्हॅल्यू किती पण मुलांना e टू द पॉवर x. थिटाची व्हॅल्यू किती आहे टॅन इनवर्स, सॉरी थिटाची व्हॅल्यू किती आहे टॅन इनवर्स ऑफ e टू द पॉवर x. सबस्टिट्यूट करा म्हणजे टॅन इनवर्स ऑफ e टू द पॉवर x डिफरन्शिएट करायला तर dy बाय dx इज इक्वल्स टू 2 टाइम्स टॅन इनवर्स स्टारचं डिफरन्शिएशन काय मुलांना 1 अपॉन स्टार चा स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. e टू द पॉवर x डिफरन्शिएशन किती e टू द पॉवर x. बाकीचे सेम जे क्वेश्चन आहेत ते सेम टाइपचे तुम्ही ट्राय करा, नाही आले तर मला सांगा मी सॉल्व्ह करून देतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 10. त्यातला फर्स्ट बिट आहे y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय करायचं मंत्र समजून घ्या पहिले कसं करायचं ह्या टाइपचे एक्झाम्पल. पहिले काय करायचं, जी डिनॉमिनेटरची टर्म आहे याचे फॅक्टर पाडायचे. तर याचे फॅक्टर काय येतील मुलांना 5 त्रिक 15, तर 5x इंटू 3x. ऑब्झर्व करा बरं का, या दोघांची जर इथे मायनस साईन असेल तर वरती आपल्याला ऍडिशन पाहिजे. ऍडिशन आहे का, आहे, मग त्याला तसं लिहा बरं का, टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये दिसेल आपल्याला 5x प्लस 3x अपॉन 1 मायनस 5x इंटू 3x. आता फॉर्म्युला झाला, कशाचा फॉर्म्युला झाला मुलांना, टॅन इनवर्स ऑफ ए, जर इथे प्लस साइन असेल तर प्लस टॅन इनवर्स ऑफ बी च. मग याला डिफरन्शिएट करा, याला डिफरन्शिएट कसं करणार, dy बाय dx इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ स्टारचं डिफरन्शिएशन काय मुलांना 1 अपॉन स्टार स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. 5x चा डेरिव्हेटिव्ह किती मुलांना 5 प्लस टॅन इनवर्स स्टारचं डिफरन्शिएशन 1 अपॉन स्टारचा स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस किती मुलांना 3. आता आला एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर सेकंड दिलेला आहे कॉट इनवर्स ऑफ y इज इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस 35x स्क्वेअर अपॉन 2x.
काय करणार रेसिप्रोकल करून टाका म्हणजे ती टर्म कशामध्ये कन्वर्ट होईल टॅन मध्ये कन्वर्ट होईल म्हणजेच कसे दिसेल तर आपल्याला टॅन इनवर्स ऑफ रेसिप्रोकल जर केला तर व्हॅल्यू रिव्हर्स होईल 2x अपॉन 1 प्लस 35x स्क्वेअर 35x स्क्वेअर ची फॅक्टर अशी पाडा जिची ऍडिशन किती आली पाहिजे तुम्हाला 2 तर 7x इंटू 5x बरोबर आहे याला वरती सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहा म्हणजे इक्वेशन दिसेल टॅन इनवर्स ऑफ 7x मायनस 5x अपॉन 1 प्लस 7x इंटू 5x कशाचा फॉर्म्युला झाला मुलांना हा झाला फॉर्म्युला टॅन इनवर्स ऑफ 7x मायनस टॅन इनवर्स ऑफ 5x तर याचं डिफरन्शिएशन काय dy बाय dx इज इक्वल्स टू टॅन इनवर्स स्टारचं डिफरन्शिएशन काय 1 अपॉन स्टार स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार तर 7चं डिफरन्शिएशन किती 7 मायनस याचं डिफरन्शिएशन 1 अपॉन 5x चा होल स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार तर 5x चं डिफरन्शिएशन किती मुलांना 5